जसं आता बोलले की अजितदादा पण मदत करतायत. अजितदादांबद्दल काय सांगाल? चांगले आहेत. कारण की कोणता पण एखादा नवीन कार्यकर्ता, नेता ज्यावेळेस पुढे येतो, तो कुणाला तरी एक आयडल म्हणून पुढे येतो. बरोबर. मी त्यांना आयडल मानलेलं आहे. त्यांनी माझ्या कुटुंबाला 40 वर्षानंतर संधी दिली आहे. हं. सो मी हा विचार नाही केला, की माझा व्यवसायाचं काय, माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या मित्रांचं काय बरोबर. किंवा हे पद मिळाल्यानंतरनं जे मोठेपणा मिळतो त्याचं काय. मी हा विचार केला, संधी मिळाली तर 100% दिलं पाहिजे. बरोबर. अजितदादा उपमुख्यमंत्री जिथं जाईन तिथं मोठेपणा मिळणार त्यांना. 100%. 6 वाजता 5 वाजता उठायची गरज नाही. बरोबर. बरोबर आहे. 10 वाजता जरी लोकांच्यात आले तरी कोण विचारणार आहे. बरोबर. सो मला वाटतं की मी त्यांच्या 10% जरी काम केलं ना, 10% तरी खूप झालं. म्हणजे त्यांच्या नंतरनं जे आम्ही आहोत, कोणता पण नेता. म्हणजे सपोज मी असं फक्त अजितदादांबाबत नाही, की जो नेता तुमचा आयडल आहे, त्या आयडल नेत्याच्या तुम्ही तिथे त्याच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही बेस्ट देऊ शकता. आणि तुमच्या लादलेलं नाहीये हे. चेअरमन पद काय, मला दादा नाही म्हणले तुला चेअरमन पद पाहिजे का, नाही तुला घ्यावंच लागेल, तू त्याशिवाय नाही. मी गेलो मागे. बरोबर. जर मी मागणी केली तर मी त्याला न्याय दिला पाहिजे. हे प्रत्येक जणाला माहिती पाहिजे. राजकारणात येण्यासाठी कुणीच फोर्स करत नाही कुणाला. ही इंडस्ट्री अशी आहे.